ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहिली होती त्यांच्यासाठी ही एक मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या मोबाईलवरून बँकेकडून पीक विम्याचे पैसे जमा झाले असा मेसेज येत असेल तर तुमचा जिल्हा या यादीत आहे की नाही, प्रति हेक्टरी किती रक्कम जमा झाली आणि तुमचा विमा जमा का झाला नाही याचं कारण देखील याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेल्या बँकेची यादी या ठिकाणी आपण पाहूया. मित्रांनो, पीक विमा वितरण प्रक्रिया सुरू झाली असून खालील प्रमुख बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे लगेच तपासा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल तर या बँकेत पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. त्याचबरोबर HDFC बँक या बँकेत देखील पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. त्यानंतर ICICI बँक या बँकेत देखील पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँका याच्यामध्ये तुमचं खातं असेल तर त्या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे. बघा, अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाल्याचे मेसेज येत नाहीत. त्यामुळे वरील बँकेमध्ये खातं असल्यास लगेच बँकेत जाऊन पासबुकची एंट्री करून घ्या आणि आपला बॅलन्स चेक करा. काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये हेक्टरी मिळत आहेत, तर काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 5,000 रुपयेचा पीक विमा जमा होत आहे. बघा, महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे पीक विमा रक्कम 800 कोटी रुपयांनी वाढवण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळण्यास मदत होईल. पीक विमा जमा न होण्याची कारणं किंवा कमी मिळण्याची कारणं या ठिकाणी आता समोर आलेली आहेत. जर तुमचा पीक विमा अद्याप जमा झाला नसेल किंवा खूप कमी प्रमाणात मिळाला असेल तर खालील कारणं असू शकतात. यामध्ये बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तसंच त्याबरोबर तुमचा फार्मर ID अपडेट नसेल. यामुळे पीक विमा न मिळण्याचा कारण या ठिकाणी पुढे येत आहे. तर बघा, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील सध्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे. यामध्ये भंडारा, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, गोंदिया आणि कोल्हापूर या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. उर्वरित जिल्ह्यात येत्या 24 तासात वाटप होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. धन्यवाद.